नमस्कार मित्रांनो, ही बीटल जातीची शेळी आहे आपल्या गोठ्यातली। हिचं साधारण एक 5वं 6वं ते 7वं झोपा आहे। आपण घेतली होती विकत ही शेळी। तर घेतली तेव्हा हिची तब्येत खूपच वीक होती। शेळी 8 दातावर आहे, दाताला लागलेली नाहीये। शेळीने पूर्णपणे कास सोडलेली आहे। तर ही शेळी आपण समोरच्या गोठ्यातून घेतली होती त्यावेळेस शेळी बघा कशी होती, एकदम पूर्ण वीक होती। त्यानंतर आपण तिला पूर्ण तिचा आल घेतल्यानंतर केस वगैरे कट केले। शेळी वीक म्हणजे ती कटिंगला जाणारी शेळी होती, पण आपण डेअरिंग करून घेतली ती। केस कटिंग वगैरे करून घेतले त्यावेळेस साधारण ती 2.5 ते 3 महिन्याची गाभण होती। म्हणजे 2 महिन्याचा पिरियड मला मिळाला तिला खुराक वगैरे देण्यासाठी। शेळी निवडताना बघा तिची स्किन एकदम पातळ स्किन आहे। तिच्या स्किनवर चमक बघा तुम्ही, चमक एवढी आली नाही पण स्किन एकदम पातळ आहे। आणि शेळीच्या दुधाच्या शिरा वगैरे एकदम स्ट्रॉंग आहेत। शेळीची हाईट नाही आहे जास्त, 30 इंच हाईट आहे शेळीची। पण शेळी त्यातून चॉईस केली, एक 10-12 शेळ्या होत्या त्यातून ही शेळी चॉईस केली। ही साधारण एक समोरच्यानी 3 ते 4 वर्षापूर्वी घेतली होती। त्यावेळेस पंजाबवरून शेळी आली होती आणि सुरुवातीच्या ज्या पंजाबवरून आलेल्या शेळ्या होत्या त्या खरंच क्वालिटीमध्ये होत्या। आणि किलोवर शेळी घेतली होती, 500 रुपये किलोनी। आणि आपल्याकडे आली त्यावेळेस तिचं वजन एक 25 ते 26 किलो होतं फक्त। तर आपण खुराक वगैरे देऊन 2 महिन्यामध्ये अशा प्रकारे डेव्हलप केली। तिची काशीची साईज बघा, एकदम काटक शेळी आहे। म्हणजे डोंगरातला खडा म्हणतो आपण त्या प्रकारची शेळी ही। तिचे कासेचं स्ट्रक्चर म्हणजे मला सुद्धा अपेक्षा नव्हती एवढ्या प्रमाणात तिने कास सोडलेली आहे। शेळी आज नाही तर उद्या ही जाणारच आहे। झाल्यानंतर पण पुन्हा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। पण शेळी निवडताना शक्यतो तिचे नाक, शिंग, डोळ्याचं काही नाही तसं, व्हाईट असू द्या ब्राऊन असू द्या, पण कानाची लेंथ आणि पातळ कातडी शेळी पाहिजे या अशा प्रकारची। आणि शेळीला खुराक मिळाला आणि 3 महिन्यानंतर मिळाला तो, त्यामुळं फक्त पिल्लं पोसले गेले। शेळीची काही तब्येत अशी झाली नाही, नाही तर शेळीने सुद्धा चांगली तब्येत धरली असती। पण आता हे खुराक फक्त पिल्लांना लागू झाला। तर मित्रांनो, आता हा जो व्हिडिओ आहे आपण इथं स्टॉप करूया आणि शेळी जाणल्यानंतर पुन्हा मी पिल्लांचा व्हिडिओ अपलोड करीन।